त्यावर विराजमान आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक आदरणीय रेल्वे मंत्री रावसाहेब पाटील दानवे, त्याचबरोबर सौभाग्यवती निर्मलाताई दानवे, मॉरिशस शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्ष माननीय आपले लाडके आमदार संतोष भाऊ दानवे, संस्थेचे कोषाध्यक्ष रेणुताई दानवे, त्याचबरोबर समता फाउंडेशनचे पदाधिकारी, आज त्याचबरोबर संदीप पाटील साबळे प्रशासकीय अधिकारी, त्याचबरोबर सर्व पालकवर्ग आणि सरपंच मंडळी, आज पालक मेळावा आज आपण शाळेमध्ये त्या ठिकाणी घेत आहोत. दादांचं एक मत होतं की पालक मेळावा त्या ठिकाणी घेण्यात यावा आणि त्यानुसार पालकांची सुसंवाद संपर्क त्या ठिकाणी साधण्यात यावा. याच्यासाठी आपण आज शाळेमध्ये पालक मेळावा, त्याचबरोबर समता फाउंडेशन यांच्याकडनं काही मुलींना शिलाई मशीनचं वाटप, नेत्र तपासणी शिबिर आणि आयुष्यमान भारत कार्ड काढणं शिबिर आज आपण शाळेमध्ये आयोजन त्या ठिकाणी करण्यात आलं आहे. दादांच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी आपण शाळेविषयी जर बघितलं की 2003ला शाळेची खऱ्या अर्थाने स्थापना झाली. आणि दादाचं एक स्वप्न होतं की आपल्या ग्रामीण भागामध्ये एक चांगल्या प्रकारची शाळा त्या ठिकाणी निर्माण व्हावी. कारण दादांचं शिक्षण आपण जर बघितलं की एक दाभडी या गावामध्ये जाऊन दादाचं शिक्षण झालं. खरं तर परिस्थितीमध्ये आज दादा ज्या मुकामावर त्या ठिकाणी पोहोचले आहे, आज सर्वोच्च पदावर त्या ठिकाणी दादा पोहोचले आहे, शिक्षणामुळे त्यांना त्या ठिकाणी शक्य झालं आहे. आणि ते शिक्षण घेत असताना बऱ्याच प्रकारच्या अडचणी त्यांना त्या ठिकाणी आल्या. या अडचणी ओळखूनच दादांनी एक ग्रामीण भागामध्ये स्वतःच्या मूळ गावामध्ये एक चांगल्या प्रकारची शाळा त्या ठिकाणी निर्माण व्हावी, यासाठी त्यांच्या आजोबाच्या नावाने एक शाळा दशरथ बाबा माध्यमिक विद्यालयाची स्थापना केली. सुरुवातीला आपण जर शाळेचा परिसर बघितला तर त्या ठिकाणी आपले 150 विद्यार्थी मात्र शाळेमध्ये त्या ठिकाणी होते. आणि आज आपण जर विचार केला तर आज 2000 विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत. जवळपास आजूबाजूच्या 48 खेड्यामधनं आज आपल्या शाळेमध्ये विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी त्या ठिकाणी येत असतात. आणि ह्या शिक्षणाबरोबरच त्या ठिकाणी आज आपल्या शाळेमध्ये ज्या भौतिक सुविधा त्या ठिकाणी आहे, आजपर्यंत आपण 400 मुलींना त्या ठिकाणी आपण शिलाई मशीन वाटप करण्यात आली. त्याचबरोबर आपण 750 सायकली मुलींना त्या ठिकाणी मोफत आपल्या शाळेकडून त्या ठिकाणी देण्यात आल्या. आणि त्याबरोबर आपल्या शाळेमध्ये आपण जर बघितलं संगणक लॅब त्या ठिकाणी असेल, शिवणकला केंद्र आपण शाळेमध्ये त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे. ज्या सुखसुविधा ज्या विद्यार्थ्यांसाठी त्या ठिकाणी असायला पाहिजे, या सगळ्या सुविधा दादांनी आपल्या शाळेमध्ये त्या ठिकाणी सुरू केल्या. कारण ग्रामीण भागातील विद्यार्थी या शिक्षणापासून वंचित झाला नाही पाहिजे, हाही शहरी भागातील विद्यार्थ्यांप्रमाणे त्या ठिकाणी घडला पाहिजे, हे स्वप्न समोर ठेवून शाळा आपली स्थापन त्या ठिकाणी केली. आणि आज आपण जर बघितलं शाळेचा परिसर, ज्या ठिकाणी दादाने आपल्या स्वतःची शेती आपल्याला त्या ठिकाणी मुलांसाठी दिली, 1 कोटीपर्यंत इमारत दादाने आपल्याला त्या ठिकाणी बांधून दिली. म्हणजे हे कोणासाठी? एक शेतकऱ्याच्या मुलासाठी. कारण दादा सुद्धा एक शेतकऱ्याची मुलं त्या ठिकाणी आहे आणि शेतकऱ्याचा मुलगा सुद्धा त्या ठिकाणी घडला पाहिजे, शिकला त्या ठिकाणी पाहिजे, हे सगळं उद्दिष्ट समोर ठेवून दादाने विविध प्रकारच्या योजना त्या ठिकाणी असतात. येणाऱ्या काळामध्ये आपण जूनपासून आपल्या ठिकाणी BB आणि BCA कॉलेज आपल्या शाळेमध्ये ह्याच प्रमाणात त्या ठिकाणी सुरू करणार आहोत. की जे शिक्षण घेण्यासाठी आपल्याला औरंगाबाद सारख्या ठिकाणी पुणे या ठिकाणी आपल्याला जावं लागतं, ते शिक्षण आज आपल्याला त्या ठिकाणी या देवखऱ्या नगरीमध्ये त्या ठिकाणी मिळणार आहे. कृषी शिक्षण आपल्याला सुद्धा कालांतराने काही दिवसानंतर कृषी महाविद्यालय आपल्या परिसरामध्ये त्या ठिकाणी सुरू होणार आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टी दादांच्या आशीर्वादाने